हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे जिलेबी, इन्स्टंट जिलेबी. चला तर मग बघूयात. सगळ्यात अगोदर 1 कप मैदा घ्यायचा, त्यात अर्धी वाटी बेसन घालायचं, त्यानंतर मग यात चिमूटभर मीठ घालायचं आणि यात 1 चमचा कच्चं तूप घालून घ्यायचं आहे आणि हे आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं. ह्यातल्या गाठी आपण मोडून घेऊयात सगळ्या. याआधी आम्ही घरी कधी केल्या नाही आहेत जिलेब्या, तर मग बघूयात आता कशा होत आहेत आपल्या जिलेबी घरी. त्यानंतर मग 1 चमचा दही घातलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा परत दही घालून घ्यायचं. आता हे छान मिक्स करून घेऊ. तर छान मिक्स करून घेऊयात आपण. आता थोडं थोडं पाणी आपण यात घालून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊ. आणि अजिबात गाठी ठेवायच्या नाही याच्यात. थोडं अजून पाणी आपण घालून घेऊ. अजून पाणी घालू आपण यात. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा खूप आपलं बॅटर सेल झालंय. किती छान झालंय बघा आपलं बॅटर. आता हे 15 मिनटं आपण सोडून देऊ. आता 1 कप साखर घ्यायची आणि पाऊण कप पाणी घ्यायचंय. याचा आपण पाक करून घेणार आहे. गुलाबजामसाठी कसं आपण पाक करतो तसा. इथे आपला पाक होतोय. यात आपण 1 ते 2 थेंब आपण लिंबाचा रस घालायचा आहे. थोडासा फूड कलर घालायचा, पिवळा कलर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑरेंज कलर पण टाकू शकता. ते आपला पाक तयार होतोय. आता छान आपण 5-6 सेकंद उकळू देणार आहे. इथे आपला पाक तयार आहे की नाही आपण चेक करून घेऊ. अशा पद्धतीने आपण पाक चेक करू शकतो. आपला पाक तयार. इथे आपण 15 मिनटं बॅटर सोडलं, तर त्यात आपण सोडा घालून घेऊ. तुम्हाला बेकिंग सोडा देखील तुम्ही टाकू शकता. तर छान मिक्स करून घेऊ परत. छान आपलं बॅटर झालं आहे. आता आपण जिलेबी तळून घेऊ. एका पिशवीत आपण पायपिंग बॅग राहते की नाही तसं आपण करू शकतो. पिशवीत टाकून घ्यायचं आणि खालून थोडंसं कैचीने होल करू शकतो पायपिंग बॅगसारखं. तुमच्याकडे पायपिंग बॅग अवेलेबल असेल तर अजून सोपं होईल. पहिली जिलेबी जरा चुकली आहे, पण छान झाली आहे, तशी मोठी झाली आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुम्हाला आमचे अजून लॉंग व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आम्हाला अजून कोणते फूड ट्राय करू आम्ही ते नक्की सुचवा आम्हाला. इथे आपली जिलेबी किती भारी दिसते बघा तुम्ही. मस्त झाली जिलेबी. या खायला. बाय. थँक्यू.